नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा कोर्टामध्ये सर्वजण उभे असतात. अर्जुन समोर अक्षरशः तो मुलगा असतो जो साक्ष देणारा असतो. संतोष ज्यावेळेस समोर येतो त्यावेळेस प्रियाला प्रश्न पडतो की हा काय उत्तर देईल. तर संतोष स्वतःहून बोलतो की खून मीच केला आहे. जजला सर्व लोकांना आश्चर्यच वाटतं. आता संतोष सांगतो की मी खूप वेळ उशीर लावला त्याबद्दल माफी मागतो, पण ह्या हातांनी मी शांतामावशीचा खून केला. त्यावेळेस सर्वांच खूप आश्चर्य वाटतं. ऊर्जा देखील विचार करते की हा तिकडं बोलत होता प्रियाने खून केला आणि इकडं असा बोलतोय. मात्र प्रिया मिश्किलपणे हसत असते, कारण प्रियाने त्या 1 तासात जे लोणावळ्याला गेली असते सगळी गेम फिरवलेली असते. ती संतोषला भेटते आणि बोलते, तुला तुझ्या बायकोचं सुख पाहिजे असेल तर तू पुन्हा कबूल कर, खून तू केला असं कबूल कर, तुझ्या बायकोचं ऑपरेशन ही जबाबदारी माझी. आता संतोष बायकोने ठेवणार म्हटल्यावर थोडा हातबल होतो आणि खून मीच केला आहे हे बोलायला तयार होतो. अर्जुनला देखील शॉक वाटतो की हा खून संतोषने केला आहे. आता प्रश्न पुन्हा उभा राहिला, नीट विचार करून सांग तू काय बोलतो असं तो बोलतो. तर तो पुन्हा बोलतो, मी माझ्या हाताने या खून केला आहे, प्रत्यक्षदर्शी खून मी केला आहे, अर्जुन सरांनी नाही. त्यावेळेस कोर्टाचा निकाल वेगळाच लागतो. संतोषला ताब्यात घेण्यात येते आणि अर्जुनला निर्दोष सोडवण्यात येतं. सर्वजण खूप खुश असतात. संतोष मात्र नाराज असतो. प्रिया मात्र आपल्याच आनंदात असते. ती प्रिया अर्जुन समोर येते आणि त्याला अभिनंदन देखील बोलते, काँग्रॅट्स बोलते. आता त्याचे कॉंग्रॅच्युलेशन घेण्यासारखं नसतं, कारण अर्जुनला तर माहीत असतं खून तर प्रियानेच केला. सायली ऊर्जाचं आभार मानते. त्यावेळेस चेतन आठवण करून देतो, संतोषला घेऊन जातात, आपण बाहेर जाऊयात. संतोष जाताना अर्जुन बोलतो, खून तू केलास असं का बोललास. ऊर्जा देखील बोलते, तिकडं तर जेलमध्ये असताना लोणावळ्याला तू सर्व कबूल केलं होतं माझ्या पुढे, मग इकडं असं का बोललास. तू काय, तुझ्याकडं काय अडचण आहेत का, तुला कोणी बंधन आहे का, तुला कोणी ब्लॅकमेल केलं का. त्यावेळेस सायली देखील प्रश्न विचारते. अर्जुन बोलतो की तुला निर्दोष साबित केल्याशिवाय तर मी जाणार नाही कुठे, तुला जेलच्या बाहेर मी काढेलच. त्यावेळेस टाळ्या वाजवत ही प्रिया बाहेर येते आणि सायलीबरोबर असणारी जी ऊर्जा सनकन एक कानामागं तिच्या ओढते. माझ्या कानामागं ओढणारी तू कोण असं म्हटल्यानंतर सायली लगेच पुढे येते, ही माझी एक मैत्रीण, जीवलग मैत्रीण, आणि ही एक मैत्रीण आली तुझे एवढे हाल झाले, माझ्या नवऱ्याला निर्दोष बाहेर सोडण्यात आले, तर माझ्या अजून 12 मैत्रीण येणार आहे, तुझे हाल काय होईल हे तू बघ. आता घरी आल्यानंतर पुन्हा अर्जुनचं खूप स्वागत केलं जातं. अस्मिता प्रतापराव त्याचं खूप कौतुक करतात. सायली देखील बोलते, सगळं चैतन्यमुळं, ऊर्जामुळं आणि सावंत पोलिसांमुळे झालं, सर्वांचं कौतुक ते करतात. त्यावेळेस चैतन्य बोलतो, ह्यावर आभार चालणार नाही, माझी मी जेवणाची लिस्ट करून देणार आहे, ती मला सगळं खायचं आहे. तेवढ्यात अश्विन व्हिडिओ काढतो आणि त्याच्यामध्ये प्रेस सर्व अर्जुनच्या बाजूने बोलत असतात की अर्जुन पुन्हा निर्दोष साबित झाले आहे. अर्जुनचं खूप कौतुक करण्यात येतं. सर्वजण खूप टाळ्या वाजवतात. कल्पना तर अर्जुनची दृष्ट काढते, मात्र दृष्ट काढताना हिचा चेहरा खेटर मारल्यासारखा झालेला असतो. ही पटकन आता पैसे सोय करण्यासाठी आदिराजला कॉल करते, मेसेज टाकते आणि मी US क्लायंट येणार आहे, मी बाहेर चालले आहे असं ती बोलते. अश्विन तिला जा देखील बोलतो, पण अर्जुन आणि सायली वरूनच विचार करतात की ही नेमकी कुठे चालले आहे, आपण आदिराजकडून कन्फर्म करूयात. आता अस्मिता चैतन्यला विचारते की नेमकं खून कोणी केला असेल. त्यावेळेस ते जाऊ देत, तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलं आहे असं चैतन्य बोलतो. तिने लिपस्टिकचा शेड, आपलं नेल पेंटचा शेड आणलेला असतो. आता पुन्हा आदिराज आणि हे कॅफेमध्ये भेटतात. त्यावेळेस 5 लाख रुपये पुन्हा तो तिला देतो आणि सगळं तो रेकॉर्ड करतो. आता सायली ज्यावेळेस मोबाईल चुकून किचनमध्ये विसरते त्यावेळेस सँडीचा कॉल येतो आणि प्रिया बोलते, सँडीचा कॉल हिला का आला. सँडी बोलतो की तुमचे सगळे रिपोर्ट्स तयार आहेत,